नमस्कार मित्रहो, आज मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका अथवा चित्रपट या सर्व क्षेत्रामध्ये विलेया संचार करणारे, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना कधी घाबरून टाकणारे तर कधी खदाखदा हसायला लावणारे विविधांगी अनुभवसंपन्न आणि चतुरस्त्र अभिनेते श्री वैभव मांगले सर यांचे पुन्हा एकदा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आपण स्वागत करूया. धन्यवाद. हॅलो, आवाज येतोय ना? जरा हे द्या, फीडबॅक द्या. मला फीडबॅक द्या. हॅलो. हां सर, नमस्कार. ज्या आपल्या अष्टपैलू अभिनयाने मराठी, हिंदी, उर्दू रंगभूमी व चित्रपटसृष्टी ज्यांनी समृद्ध केली, आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकारांना नावारूपाला आणलं, ते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या कलायात्री पुरस्काराने आज आपल्याला सन्मानित करण्यात आलं. सर, या पुरस्काराला खूप मोठी दिग्गजांची परंपरा लाभलेली आहे. मोहन आगाशे असतील, सदाशिव अमरापूरकर सर असतील, अशी दिग्गज मंडळी या पुरस्काराने सन्मानित झालेली आहेत. तर या पुरस्काराविषयी आपली भावना काय आहे सर? नमस्कार. सर्वप्रथम जयशंकर दानवे, नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हा पुरस्कार मला मिळाला. अतिशय आनंद झालेला आहे मला. आणि विशेष म्हणजे कोल्हापूर नगरीमध्ये हा पुरस्कार मला दिला गेला. कुठल्याही पुणे मुंबईच्या शहरामध्ये हा दिला गेला नाही पुरस्कार. ज्या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व आहे, ज्या ठिकाणी हा मोठा नट जन्माला आला आणि ज्याचं सगळं काम इथे झालं, त्याच्या नावे हा पुरस्कार मला मिळाला. तर माझा सन्मान आहे, हा मोठा सन्मान आहे. जयश्री दानवे आणि रतिदर्शन दानवे आणि इतर दानवे परिवार यांनी हा पुरस्कार देण्याच्या पात्रतेचा मला समज देते तर त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि हा आनंदित करणारा सोहळा आहे. आणि मी आभार मानतो दानवे परिवाराचे आणि संपूर्ण कोल्हापूरकरांचे सुद्धा. धन्यवाद. वैभवजी, तुम्ही शिक्षक होणार होतात, BSc BEd देखील झालात, तर एकदम अभिनयाच्या क्षेत्राकडे आपण कसे वळलात? तुमच्या घराण्यामध्ये ही अभिनयाची परंपरा होती की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारख्या इन्स्टिट्यूटमधून आपण अभिनयाचे धडे गिरवलेत आणि या क्षेत्रामध्ये आपण सक्षमपणे उभे आहात? काय सांगाल या प्रवासाबद्दल? सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण कोल्हापूर शी माझा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे ST स्टँड आणि तो सगळा जो परिसर आहे, अंबाबाई आहे. आणि याचं कारण असं, माझं आजोळ जे आहे ते इचलकरंजीला आहे. आणि इचलकरंजीमध्ये दर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीमध्ये येणं जाणं आमचं सतत असायचं. त्यामुळे या परिसराचा आणि या भाषेचा, इथल्या लोकांचा माझा फार जवळचा संबंध आलेला आहे. त्यामुळे मला कोल्हापूर सुद्धा चांगलं बोलता येते. आणि ते म्हणजे रक्तातच आहे म्हणलं तरी हरकत नाही, हे की नाही. काका मामा इचलकरंजीला वनकुत्र्यांच्यात आहेत हो, तर ते सगळं तेच आहे की. होय, तर सगळे मावशी वगैरे माझी इथेच असते बेळगावला. तर सगळा परिसर माझ्या परिचयाचा आहे. आणि कोकण असं एक फार छान कॉम्बिनेशन माझ्या आयुष्यामध्ये आईवडिलांच्या निमित्ताने तयार झालं. अभिनयाचा वारसा आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्यातले जे कलागुण असतात ते असे संचित रूपी येत असतात तुमच्याकडे. तुम्हाला वाटतं की तुम्हाला गाणं येतं, तुम्हाला वाटतं की माझ्याकडे ही वेगळी कला आमच्या घराण्यात कोणी, असं काही नसतं. कारण ते रक्तातनं प्रवाही झालेलं असतं. याचं कारण असं, माझे आजोबा म्हणजे आईचे वडील पारिसण्णा वणकुद्रे हे तेव्हा घोरपडे जे संस्थान होतं त्यांची नाट्य संस्था होती. माझ्या मते बळवंत नाट्य संस्था का असं काहीतरी त्याचं नाव आठवत नाही आता. तर त्या नाटकाच्या कंपनीमध्ये ते कामाला होते. आणि त्या नाटकांमधून ते स्त्री भूमिका करीत असत, इतर अनेक भूमिका करीत असत. गाणं त्यांच्याकडे होतं. त्यांचे जे थोरले बंधू होते बाळकृष्ण बुवा इजाऱ्यांना याच्यासाठी कंटे दत्तक केले होते इजारांकडे म्हणून. सर ते बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांकडे शिकायला होते. म्हणजे वजेबुवांचे ते समकालीन होते.
सो ती माझ्या मते ते सगळं जे कलेचं जे सत्व आहे ते कदाचित माझ्या याच्यात आलं असेल. वडिलांकडून सुद्धा माझे आजोबा हे गावातली जी कोकणात पारावरची नाटकं व्हायची शिमग्याला वगैरे, तर त्या नाटकांमधून ते कामं करायचे. माझे वडील सुद्धा त्या नाटकातून कामं करीत असत. काय होतं या सगळ्या याच्यामध्ये की त्याला व्यावसायिक रूप आलं म्हणजेच तो कलाकार असतो असं नसतं. मला वाटतं की आजूबाजूला आपले अनेक असे कलाकार असतात की जे नावारूपात नसतात आलेले किंवा त्याचा ते व्यवसाय नाही करू शकत, पण गाणारे असतात, नकला करणारे लोक असतात. आपल्याकडे एखादी आत्या असते, एखादा काका असतो, एखादा कुठला तर दूरचा नातेवाईक असतो की जो खळखळून हसवतो घरामध्ये सगळ्यांना, तर तो त्या अर्थाने विनोदी भूमिकाच करीत असतो. तर मला वाटतं की हे आजूबाजूला तुमच्या असतं. आणि फक्त काय होतं की सिनेमात नाटकात काम मिळालं, त्याला काही प्रशस्ती मिळाली समाजाकडून की मग तो कलाकार होतो असं आपलं एक ढोबळ हे आहे. पण मला वाटतं की आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप कलाकार असतात आणि तर ती कला या पद्धतीने माझ्या अंगी आली. म्हणजे कुठेही मुंबईला जाऊन मी याचा व्यवसाय करेन पुढे जाऊन असं कुठेही माझ्या दूर टप्प्यामध्ये नव्हतं. पण त्या सगळ्या सवयी माझ्याकडे होत्या, नकला करण्याच्या, गाणं म्हणण्याच्या, नृत्य करण्याच्या, नाही का. तर ह्या सगळ्या कला होत्या. वाचन चांगलं होतं. सुदैवाने माझे शिक्षक खूप चांगले मला मिळाले की जे वाचनासाठी तुम्हाला प्रत्युक्त करतील आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातून हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही कलाकार म्हणून घडत असता आणि मग कुठेतरी जाऊन तुम्ही एक मार्ग निवडता आणि तिथून पुढे मग तुम्हाला तो एक कलाकार म्हणून तुमच्यावर शिक्का बसतो. सर, तुम्ही इचलकरंजीचा उल्लेख केला, तर इचलकरंजीमध्ये देखील बालपणी कधीतरी तुम्ही बँडवाल्यांच्या मागे देखील गेला होता आणि हरवणार होता पण आईला सापडला. काय किस्सा होता तुझा? किस्सा असाच होता की काहीतरी वाजायला लागलं की मला राहावायचं नाही घरात आणि मी त्या वरातीच्या मागे, त्या बँडच्या मागे मी आईला न सांगता जायचो. निरा म्हणजे पुण्याच्या जवळ एक गाव आहे, तिथे मी अगदी लहान होतो, 2-2.5-3 वर्षाचा वगैरे असेल. आणि दिगंबर अवस्थेमध्ये मी घरात काहीतरी खात पीत होतो आणि जसं वाजायला लागलं तसं मी उठलो आणि त्या वरातीच्या मागून गेलो आणि घरात पळापळ झाली सगळी की हा गेला कुठे आणि काय. तर तेव्हा निरा छोटं गाव आहे, तर खूप काही जणांना वाटलं की अरे हा मुलगा मी तोच असेल म्हणून. तर मी वरात गेली निघून आणि मी रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो होतो आणि आई असं सांगते, आता मला काय आठवत नाही, तर आई बेशुद्धच होऊन पडली होती की हा कुठे गेला आणि सापडला नाही म्हणून. तर माझे काका होते तेव्हा आमच्याकडे, ते शोधत होते आणि ते जेव्हा रेल्वे स्टेशनला गेली तेव्हा एक गाडी लागलेली होती आणि एक माणूस डब्यात मला बसवून त्याने घेतलं होतं आणि माझ्या हातात एक ऊस देऊन तो मला खात नाहीशी बोलत होता. तर माहित नाही, समजा तिथे काका वेळेवर पोहोचले नसते तर आज मी कुठे असतो माहित नाही. आमचं भाग्य की आम्हाला वैभवजी पुढं या रूपामध्ये सापडले. सर, शालेय जीवनामध्ये देखील आपण राजा रणजित सिंहची भूमिका केली होती आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक एकांकिका केल्या होत्या, नाटकं केली होती. तर त्यामध्ये अंतू बर्वा देखील तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं सादर केला होता. त्यातला एखाद दुसरा स्किट आम्हाला अंतू बर्व्याचं, कारण अंतू बर्वा हा इतरांच्या पेक्षा तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीनं करता, कारण कोकण तुमच्या ज्याला रोमारोमामध्ये आहे. आता मला फार आठवणार नाही, पण जेवढं आठवतं तेवढं मी नक्की सांगेन तुम्हाला. कोकणातली जी अंतू बर्वा हा अर्क आहे, म्हणजे मला आजही मुंबईमध्ये अंतू बर्वाच म्हणतात सगळे, कारण तो खोचकपणा माझ्यामध्ये आहे कोकणातला. आणि विशेषतः कशाबद्दलही आदर नाही, हे जे एक कोकणातल्या माणसाचं वय, तर ते एक वैशिष्ट्य माझ्या मते ते रक्तातल्या त्या लाल चिऱ्यामध्येच आहे. तर रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. मध्ये मध्ये मी थोडं, कारण खूप दिवस मला आठवत नाही, पण जेवढं आठवतंय तेवढं मी नक्की सांगतो. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. माणसांची ही एक देवाने निराळीच घडण केलेली आहे. रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला. माझी आणि त्यांची पहिली भेट 12-14 वर्षापूर्वी झाली. तेव्हा त्यांच्या छातीवरचे केस, हातावरचे केस, दाढीचे खुंट पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोकट्या झाला होता. अण्णू गोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे.
रत्नागिरीचा अण्णू गोपटे वकील गेली कित्येक वर्षे ओळीने म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही, परंतु उल्लेख मात्र सहसा आहे की रे किंबहुना कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. माझी आणि त्यांची पहिली भेट बापू हेगेस्टनच्या दुकानात झाली. मी सिगरेटी आणायला गेलो होतो. केसरीच्या मागून अर्ध्या जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंटू शेटने तडक प्रश्न विचारला होता, वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखले. बसा बापू, जावई बापूंसाठी चहा मागवा. इतक्या संगीत आलेला म्हातारा कोण हे मला समजेल. शेवटी अंतू शेटने त्याचा खुलासा केला. तुमचे सासरे दोस्त हो आमचे, सांगा त्यांना अंतू परवा विचारित होता म्हणून. हो सांगतो. पुण्यात केव्हा आला? हो झाले 2 दिवस. बरोबर दिवाळी सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी सासऱ्याकडे. अहो तुमचे दोस्त तुम्ही सांगा. वा पुण्याचे तुम्ही बोलण्यात का मजा ऐकणार आहात? मग मुक्काम आहे की फ्लाइंग विजिट? नाही 2-3 दिवसात जाणार. उत्तम थोडक्यात गोडी असते. नाही तर सड्यावरला कसोबकर वकिलाच्या जावयासारखं करू नका हो. त्याने 6 महिने तळ ठोकला. एक दिवस कसोबकर वकिलाने खडे सारावच लावले त्या. जावई जास्त दिवस राहिला की तो दशमग्रह होतो. कसे? हो बरोबर बरोबर. चहा घेता? नको उकडते फार. रत्नागिरी सुकडायचे. गोठ्यात निजायचे आणि बैलाच्या मोताची घाण येते म्हणून मागेल काय? बाकी उकडाचा त्रास तुमच्या सड्यावर आधी. दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग आणि थेटी आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे कशी? एअर कंडिक्शन. हो जावई बापू. हो हो हा आपला कंट्री विनोद. जावई बापू एक विचारू काय? मी रागावणार नसेल तर हो मी विचारा की सिनेमातल्या नटांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरे की आपले गंगाधर बाष्टाच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले? म्हणजे वाचतात हो जावई बापू. कोर्टात नाव करा साक्षीदार म्हणून. अहो हे जे काही म्हणजे तर्जनी नास्तिकांचा प्रकार असतो तो. तेवढ्या चहावाला पुढे आला. त्यांनी चहा दिला आणि रत्नागिरीतल्या समस्त मशी तुर्तास गाभणक्याने झंप्या असा शेरा मारून दिला. मी जेव्हा जेव्हा कोकणात जात होतो तेव्हा तेव्हा त्यांची भेट घेत होतो. त्यांच्या त्या अड्ड्यावर त्यांनी मला जमवूनही घेतली. 2-4दा गंजीबा शिकवायचाही प्रयत्न केला. आणि मग त्या भीषण त्या काळोखाच्या वातावरणामध्ये अंटू बर्व्याचं भाष्य सुरू होत असे. कोकणात दुष्काळ पडला होता. दुष्काळी भागातून नेहरूचा दौरा चालला होता. संध्याकाळी कुणीतरी अंतू शेटनं विचारले, काय अंतू शेट भाषणात दिसला नाहीत कुणाच्या? नेहरूच्या? अरे दुष्काळ हिते पडलं तर भाषणे कसली देतोस? तांदूळ दे. हे म्हणजे भाटाच्या खाडीत कोंडाऱ्या तांद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून पुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय हा इथे. याचा त्या उपयोग नाही करता यास. तुम्ही आपले घोडे आला नेऊन चालले बघ. आणि रत्नागिरी सणून दाखवले नाही काही त्यास. बाळ गंगाधर टिळक जन्मली ती खोली आणि खा. अरे गंगाधर पंत टिळकास का स्वप्नात दृष्टांत पडला होता तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार आहे म्हणून? कुणाच तरी खाट दाखवल्याने दिले ठोकून. टिळकाने पहिल्या याच्यानंतर हे केले. अरे पुरावा काय? टिळकाचं सोड 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. तू जन्मलास ती खोली तुझ्या आयशीच तरी सांगता येईल काय रे? घरी जाऊन विचारून ये आणि मग मला सांग टिळकाच्या आणि नेहरूच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडे या लोकांच्या आदराची स्थानं तरी कुठे? कशाला तरी गांधींचा विषय निघाला. अंतू शेटने आपलं भाष्य सुरू केलं. कसला गांधी? जगभर हिंडला पण रत्नागिरी झाला नाही तो. पक्का तो त्यास नेमके ठेवू. हे त्याच्या पंचाचे कौतुक नाही की दांडीचे नाही. ते सगळेच पंचवरंटाचे पेक्षा उघडे. सुद्धा त्यात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू भट आयुष्यभर जाणव्याचा सुटका ती त्याला. ब्रिटिश सरकार सोडा, रत्नागिरीचा गिलेन कलेक्टर देखील घाबरला नाही त्यास. 3रे शस्त्र उपवासाचे. 3रे शस्त्र उपवासाचे. अहो इथे निम्मे कोकण उपाशी. तुपाशी खाणाऱ्या सुपाशी माणसाचं कौतुक आमच कसले नाही. माणूस असेल मोठा पण आमचे हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा संबंध म्हणाल तर गांधीशी नाही, टिळकाशी नाही, नेहरूशी नाही, सावरकरांशी नाही. मग काय स्वराज्य आकाशातून पडलं? ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. अहो इंग्रज गेले तर कंटाळून. लुटण्यासारखं शिल्लकच काय होतं इथे. धंदा पुढीत खर्च जायला लागला. फुकलं नाही दिवाळं. कुंभार गेला मडकी घेऊन. तुम्ही फुका हो किरडे. थँक्यू. धन्यवाद. मंडळी कोकण किती रोमारोमामध्ये भिनलेलं आहे हे या प्रत्येक शब्दामधनं दिसतं.
वैभवचे आज तुम्ही आम्हाला सर्व स्तरावर दिसता. रंगभूमी आहे, चित्रपट आहे, TV मालिका, म्हणजे आज एक सुवर्ण युग आपलं सुरू झालेलं आहे. पण सुरुवातीचा प्रवास आणि तो संघर्ष साधा सोपा नव्हता. खूप काही तुम्ही अनुभवलेलं आहे. तर ह्या संघर्षाविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय असतं की मला असं नेहमी वाटतं की संघर्ष प्रत्येक माणूस करत असतो. तो वीटभट्टीवर काम करणारा माणूसही संघर्ष करतो आणि सगळ्या स्तरातले लोक संघर्ष करत असतात. काय होतं, संघर्षाला अपेक्षित फळ मिळालं की मग त्या संघर्षाचं चीज होतं कुठेतरी. नाहीतर मग असे माझ्यासारखे अनेक लोक आहेत की जे फक्त संघर्ष करत राहतात आणि अपेक्षित जे यश आहे, ज्याच्यासाठी संघर्ष चालू आहे, ते घडत नाही. म्हणून मग काय होतं, त्या कुठल्या संघर्षाला किंमत प्राप्त होते, मूल्य प्राप्त होतं, ज्याला फळं लागतात यशाची किंवा अपेक्षित यशाची फळं लागतात. स्ट्रगल मला कठीण वाटलं का आज मागे वळून पाहताना असं वाटतं की नाही, कोकणातली काही फार आमची बरी परिस्थिती नव्हती कधीच. त्याच्यामुळे मुंबईत जाऊन सुद्धा मी काही फार वेगळं राहत होतो अशातला भाग नाही. म्हणजे इथलं जो माझी काही अन्नाची भ्रांत नव्हती देवरुखमध्ये, किंवा माझे वडील कामाला होते, आम्ही 4 भावंड, आमची फार आम्ही श्रीमंत नव्हतो, पण आम्ही खाऊन पिऊन घर आहे, अंगावर कपडे आहेत, एवढी परिस्थिती नक्कीच होती. आजूबाजूला बघून नेहमी वाटायचं की आपली परिस्थिती यांच्या एवढी बरी नाही आहे. ती एक मुलांच्या मनामध्ये तुलना असते म्हणा, किंवा प्रत्येक ज्याला जाण येते त्या मुलाच्या मनामध्ये, तर ते होतं. पण मी जर समजा शिक्षक झालो असतो तर मी कदाचित मुंबईत गेलोही नसतो, हेही सांगतो तुम्हाला. माझ्या वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे, तर ते मला म्हणाले होते की तुझ्यामध्ये अभिनयाचं खूप चांगलं गुण आहे, सो तू मुंबईत जाऊन ट्राय कर, कारण तुझ्यासारखे लोक फार कमी आहेत मुंबईमध्ये असं नेहमी वाटतं, असं ते म्हणायचे. कारण ते मुंबईत राहून वगैरे आलेले होते. तर त्यांनी मला एका मे महिन्यात बोलावून घेतलं आणि नेमका मी जेव्हा BEd म्हणून पास झालो तेव्हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक घ्यायला तयार केली, सुरुवात झाली होती. आणि मग मी म्हटलं अरे यार, हा पण फुसका पार निघाला आपला, कारण नोकरीची शाश्वती कुठेच नाही आहे सध्या. बेरोजगारी तेव्हाही होती, आताही आहे. सो मला असं वाटलं तर आपण मुंबईत जाऊन 1 वर्ष ट्राय करून बघूया. आणि मी मुंबईत गेलो आणि माझ्या सुदैवाने मला एक 3-4 महिन्यातच बोंबिलवाडी मिळालं आणि त्याचे 500 प्रयोग झाले. आणि मग मी मुंबईत, आम्ही एका रूममध्ये, माझा मित्र होता विश्वनाथ धावडे म्हणून, त्याच्या रूममध्ये आम्ही जवळपास 12-13 जण राहायचो. 12x13ची खोली होती त्याच्यामध्ये. म्हणजे मला माहिती आहे, मला कधी कधी रडूही फुटलेलं आहे की 10 वाजता वगैरे मी गेलो तर मला झोपायला जागा नसायची, कारण ते सगळे काय म्हणतो आपण त्याला, डिलिव्हरी बॉय किंवा असे लोक होते तिथे राहायला त्या रूममध्ये. आणि तर मला अनेकदा पॅसेजमध्ये बाहेरच्या झोपायला लागलेलं आहे. पाऊस आल्यानंतर तर अजून विचित्र अवस्था व्हायची. मग मी मोठा मेणकागद आणला होता आणि त्या मेणकागदामध्ये बिछाना घालून मी पॅसेजमध्ये झोपलेलो आहे. सो मला वाटतं की पण हे सगळं केलं ठीक आहे, याचं मला काही आई गो काय मी दिवस काढले वगैरे असं मला काही कधी वाटत नाही. मी ज्या कामासाठी गेलो होतो तेच म्हटलं की अनेक लोक अनेक अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये संघर्ष करत असतात. तर त्यानिमित्ताने त्या अर्थाने माझं बरंच होतं म्हणायचं. मी एक वेळचा डबा लावला होता, कारण वडील मला जातानाच म्हणाले होते, बाबा पैसे काय मागू नकोस माझ्याकडे, कारण मला तुला उचलून देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. तर मी माझ्या एकांकिका, एकपात्री, गाण्याच्या स्पर्धा याच्यातून जे पैसे मिळवले होते थोडे बहुत तेच जाताना घेऊन गेलो होतो. तेव्हा 800 रुपये खानावळ होती आणि ती आमच्या बिल्डिंगमध्येच एक बाई होती त्या चाळीमध्ये. तर तिने मला एक वेळचा डबा 400 रुपयाला दिला होता. तर मी दिवसभर जेवायचो नाही, फक्त रात्रीचा जेवायचो. तर मला तेही सगळे दिवस आठवतात की पण तरी ठीक आहे, म्हणजे पुन्हा हे कशासाठी करत होतो हा फार महत्व तुझ्यावर कोणी लादलेलं नव्हतं. तर तू ज्याच्यासाठी हे करत होतास तर ते काही फार मोठं नाही आहे. या सगळ्यातून मी काय शिकत गेलो, चांगली माणसं मला टप्प्याटप्प्यावर भेटत गेली. माझ्या सुदैवाने मला योग्य माणसं निवडता आली. अनेक त्या टप्प्यामध्ये अनेक अशी माणसंही होती की जी नंतर पुढे व्यसनाधीन झाली म्हणा, किंवा
त्यांच्या संगतीमध्ये फार बरं झालं नाही अनेक लोकांचं, अशी माणसंही मला भेटली होती. पण मला कदाचित कळत गेलं की परेश मोकाशी हा असा एक माणूस आहे की जो खूप भारी आहे, हुशार आहे, अत्यंत सात्विक आहे. आणि अशी माणसं भेटली आणि त्यांची निवड मला करता आली. तर मला वाटतं की तीच माणसं तुम्हाला पुढे घेऊन जातात आणि ते तुम्हाला जे झालेलं त्या क्षणी असलेलं जे ज्ञान असतं ते तुम्हाला पुढे घेऊन जातं असं वाटतं मला. वा मित्रांनो, आज जो सुवर्णकाळ यांचा आपण पाहतो, पण त्याच्या पाठीमागे किती प्रचंड मोठा संघर्ष आहे, त्यांनी केलेला कलेसाठीचा त्याग आहे. खरोखरच सर, तुमच्या या संघर्षाला मानवंदना आमची. सर, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे आपलं पहिलं नाटक, यावर सध्या सिनेमा देखील आलेला आहे. तर हे नाटक आपल्याला कसं मिळालं? आणि आम्ही ऐकून आहोत की काश्मीरमध्ये देखील याचा प्रयोग झाला होता आणि तिथं काही किस्से देखील घडले होते, ते देखील आम्हाला ऐकायचे. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, परेश मोकाशीसाठी माझी काही ओळख नव्हती. मुंबईत मला 1-2-3 नंबर मिळाले होते. एक होता सयाजी शिंदे यांचा नंबर, कारण तेव्हा काही मोबाईल नव्हते, तेव्हा पेजर्स आले होते नुकतेच मार्केटमध्ये. सयाजी शिंदेचा नंबर होता माझ्याकडे. त्याच्यानंतर कारण कोकणामध्ये आम्ही जी ऍक्टिव्हिटी करत होतो, स्टार थिएटर्स आमचं होतं आणि त्यातून आम्ही ऍक्टिव्हिटी करायचो रंगवर्धनची. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करायचे. तेव्हा परेश मोकाशीचं संगीत डेबूच्या मुली हे नाटक आलं होतं आणि त्यानिमित्ताने एकदा आमची त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्याचा नंबर माझ्याकडे लँडलाईन होता. मुंबईत गेल्यानंतर त्याला मी फोन केला की मी असं आलेलो आहे. तर तो म्हणला, बाबा मी तुला काही ओळखत नाही, पण तो पृथ्वी थिएटरला मला भेटायला ये. तर मुंबई नवी, तिथली माणसं नवी, तिथली गर्दी नवी आणि इतकं प्रेशर आलं मला जेव्हा त्या दादरला मी जेव्हा गेलो तेव्हा. आणि मला असं झालं की यार आपण कुठल्या शहरात आलोय आणि त्या ट्रेन्स आणि पहिल्याच दिवशी तर मी इतका चुकलो त्या ट्रेनच्या याच्यामध्ये. पार्ल्याला मला उतरायचं होतं तर मी बोरिवली पकडली ट्रेन, तर मी बोरिवली फास्ट बोरिवलीला उतरलो, परत पार्ल्यात आलो वगैरे. अशा खूप घोळ झाले माझे. पण मुंबई शिकवते, तुम्हाला जगायला शिकवते, हे मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सावध राहायला शिकवते ती. तर मी गेलो आणि पृथ्वीला मला परेश भेटला. अरे तू आला, लक्षात आलं माझ्या. काही त्या लक्षात आलेलं नव्हतं कोड वगैरे काय. पण माणसाची पद्धत कशी असते बघा, की बाहेरनं आलेल्या माणसाला तुम्ही ट्रीट कसं करता त्याच्यावर सुद्धा त्याचा धीर आणि त्याचा काय म्हणतो हौसला तुम्ही शाबूत. अरे माहिती भेटलो होतो, बरोबर, बोल. तर मी म्हटलं अरे असं मी स्ट्रगलसाठी आलोय वगैरे. ठीक आहे, मी लक्षात ठेवतो. पण माझा एक विनोद लवेकर नावाचा मित्र आहे, तो दिग्दर्शक आहे, तो TV मालिका दिग्दर्शित करतो. तर त्याच्याकडे तुला असिस्टंट म्हणून राहायला आवडेल का काही दिवस? कारण मला माहिती आहे तो म्हणाला की तुमचं स्ट्रगल, राहणं, जेवण खाण्याची खूप ह्या असतात गोष्टी, घरचं कसं आहे? म्हटलं बरं नाही आहे. बरं ठीक आहे, तू जा त्याला भेट वगैरे. तर त्याच्याकडे गेलो, ते आपले जुने फोटो काढलेले गावात वगैरे, शेतावर वगैरे असे झोपून असे वगैरे फोटो काढलेले. तर त्याची अशा फोटोंची, कारण आपल्याला माहीत नसतं ना की तो जो स्मार्टनेस जो आहे पुणे मुंबईच्या लोकांचा, तो आपल्याला गावातल्या लोकांना माहीत नसतो. मग तसे फोटो काढले होते, गेलो, भेटलो वगैरे त्याला. तो म्हणला ठीक आहे, मी लक्षात ठेवेल तुला. आणि मग परेश मोकाशीचा एका दिवशी मी त्याला मध्ये फोन करायचो की अरे परेश काही होतंय का, आहे का वगैरे. तर तो म्हणायचा, हे बघ मी काही टेलिव्हिजन करत नाही, मी नाटक करतो, पण मी जे नाटक आता जे बसवतो ते प्रायोगिक आहे, त्यात तुला काही फायदा नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग परत अजून एक महिन्याभराने मला परत त्याचा एक केअर ऑफ नंबर घेऊन ठेवला होता. त्याच्यावर त्याचा फोन आला की मला येऊन भेट. मग त्याला जाऊन भेटलो. तर ते नाटक व्यावसायिक नाटक करायचं ठरलं होतं. त्याच्यात ऋषिकेश जोशी होता कोल्हापूरचा, आपल्या गीतांजली कुलकर्णी होती, अतुल कुलकर्णीची बायको. असे खूप लोक होते त्यावेळेला नव्या आघाडीचे आणि नवीन काम करायला तयार झालेले. तर मी म्हटलं की ठीक आहे, तू मला. तो म्हणला, हे बघ याच्यात रोल नाही आहे तुला, पण तू या नाटकाला तालमीला येत जा, तुला प्रोसेस, नाटक बिटक ह्या सगळ्या गोष्टी तुला कळेल. म्हटलं ठीक आहे, येतो. मग मी त्याच्या तालमीला जायला लागलो नाटकाच्या. आणि ते सगळे विचित्र पद्धतीने बघायचे माझ्याकडे की हा कोण आहे मुलगा, येऊन असतो सकाळी 9 वाजता आणि वगैरे. तर ना मी नाश्त्याची वेळ झाली 9, 9:30, 10ची की मी तिथून निघून जायचो. मग जेवणाची वेळ झाली की निघून जायचो. तर ते परेशा लक्षात आलं. तर तो म्हणला, हे बघ नाश्ता येतो आणि ते जेवण वगैरे येतं, तर तू जेवण करत जा. म्हटलं अरे नाही, मी काही तुमच्या ग्रुपचा भाग नाही आहे. तर म्हटलं बरं नाही वाटत असं, आपण कोणतरी रँडम माणूस येतो आणि जेवतोय आणि खातो वगैरे. तर नाही, तो म्हणला तू माझ्या ह्याचाच भाग आहेस नाटकाचा, ह्या सगळ्याचा, तू असं वाईट नको वाटून घेऊस. आणि
माझ्या डोळ्यात तेव्हा खळकन पाणी आलेलं त्यानं पाहिलं. तर मला म्हणाला, हे बघ, मला माहिती असतं की स्ट्रगलरचं आयुष्य काय असतं आणि जेव्हा घरी फार बरी परिस्थिती नसते तेव्हा मुंबईत राहणं ही साधी गोष्ट नाही आहे. सो मला ना इतकं भरून आलं तेव्हा की ना तुम्हाला कोणीतरी असं आधार देणारं कोणीतरी असतं ना अननोन प्लेसमध्ये, तेव्हा तुम्हाला खूप भारी वाटतं आणि तुम्ही त्याच्या जीवावर अजून 2 पावलं ताकदीने पुढे टाकता. तर ते झालं आणि मग झाली अशी गोष्ट. नंतर मला परेश म्हणाला, हे बघ, हे नाटक आता करायचं आहे आपण आणि प्रत्येक नाटकाची रिप्लेसमेंट होणार आहे. म्हणजे प्रत्येक भूमिकेसाठी 2 आपण नट घेणार आहोत. तर वरवंटे काकाच्या रोलसाठी तू. बरं, हे कसं झालं, कोणी आलं नसायचं ज्या दिवशी, त्या दिवशी त्याचं मी वाचायचो वाचनामध्ये. सो हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की हा बरं वाचतो आणि ह्याला चांगलं काय समज आहे. मग त्या लोकांनी थोडं थोडं माझ्याशी काय म्हणतो आपण त्याला कम्युनिकेशन संवाद सुरू केला आणि मग मी रिप्लेसमेंट करणार या नोटवर ते सुरू झालं. 5 डिसेंबरला मला आठवते अजूनही ही गोष्ट आहे, 2001 सालची. 2001च्या 5 डिसेंबरला हे नाटक ओपन होणार होतं आणि नोव्हेंबरच्या काहीतरी 15-20 तारखेला जो जयंत गाडेकर होता, जे मेन काम करणारा, त्या नटाचा प्रॉब्लेम झाला. त्याचा प्रॉब्लेम असं झाला की त्याचं शूटिंग जे होतं एका पहिल्या आधीच्या सिनेमाचं, ते नेमकं त्याच दरम्यान लागलं, 5 डिसेंबरच्या दरम्यान. आणि तो म्हणला, अरे परेश, मला नाही करता येणार कारण माझं सिनेमाचं शूट आहे, मी तो सोडू शकत नाही सिनेमा. तर म्हणला, मग आता काय? तर परेश म्हणला, ठीक आहे, वैभव करेल, तू येऊन त्याला जॉईन हो, त्याची रिप्लेसमेंट तू कर. तर वैभव, आजपासून तू मेन कॅरेक्टर आणि तुझी रिप्लेसमेंट जयंत गाडेकर असेल. मला आठवतंय, मी अक्षरशः त्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या बाथरूममध्ये जाऊन मी उड्या मारल्या होत्या आणि मी रडलो होतो की म्हटलं, यार, आपल्याला 4-5 महिन्यामध्येच एक महत्वाचं नाटक मिळालं, ज्या नाटकाने रंगभूमीवर एक वेगळा इतिहास निर्माण केला, की त्या नाटकामध्ये आपण एक महत्वाची भूमिका करत होतो. तर मला वाटलं की हे कशाचं द्योतक असेल किंवा हे कशाचं फळ असेल. तर मला असं वाटतं की ना, आपण घाई न करता पेशन्सने काम केलं आणि विश्वास ठेवून काम केलं आणि त्या श्रमामध्ये सातत्य ठेवलं ना, तर मला वाटतं की ते तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळतं कधी ना कधीतरी, कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर. आणि तेव्हा माझं फॉर दॅट मॅटर आविष्कार जी नाट्यसंस्था आहे जिथे चेतन दातार काम करत असे, तिथे पण मी जात असे. त्याची वर्कशॉप मी अटेंड करत होतो. त्यानं नाटक बसवायला घेतलं होतं सादत मंटो की कहानिया. ते तर प्रायोगिक नाटक होतं आणि उर्दू नाटक होतं मंटोच्या, आणि त्याच्यातलं लीड मी होतो त्याच्यामध्ये. आणि मला हे नाटक मिळाल्यानंतर मला आठवतं, मी चेतनला म्हटलं की चेतन, अरे मला व्यावसायिक नाटक मिळालंय परेश मोकाशीचं आणि तुझं नाटक मला नाही करता येणार आहे. तर तो माझ्यावर भयंकर चिडला होता. तो म्हणला, नट म्हणून तुला अजून तयार होण्याची गरज आहे. तू ते नाटक, व्यावसायिक नाटक, एकदा व्यावसायिक नाटकात गेलास की तू मागे पडशील आणि तुला नट म्हणून तुला काम करता येणार नाही स्वतःवर, असं तुम्हाला खूप बोलला होता. चेतन अत्यंत हुशार दिग्दर्शक होता. तर तो मला म्हणाला, तू जाऊ नकोस, तू ऐक माझं. तर म्हटलं, नाही अरे, मी खरं सांगू का, हे सगळं मी गावी पण करत होतो. तर मला व्यावसायिक नाटक करायचं आहे आणि माझ्या आवडत्या छंदाचा व्यवसाय करायचा आहे, म्हणून मला म्हटलं त्या नाटकात जाणं भाग आहे. तर हे निर्णय तुम्हाला त्या क्षणी घेणं, कुणाच्याही बोलण्याला बळी न पडता, लोक तुम्हाला भुरळ घालत राहतात, लोक तुम्हाला, त्याचंही चूक होतं का? कदाचित नव्हतं चूक. तो कारण प्रायोगिकवर काम करणारा तो मोठा दिग्दर्शक होता. त्याला असं वाटलं की हा नट माझ्याकडे अजून राहिला तर अजून त्याला अजून आपल्याला छान शिकवता येईल, त्याच्याकडून अजून चांगलं काम काढून घेता येईल, हा त्याचा विचार होता. तो काही चुकीचा होता असा नाही. पण तुम्हाला जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा तुम्हाला योग्य निर्णयच घ्यावा लागतो, जो तुमच्यासाठी पुढे जाऊन काय म्हणतो आपण त्याला, जे अपेक्षित असणाऱ्या गोष्टी त्यातून तुम्हाला मिळू शकतील. सो असं हे बोंबिलवाडीची गोष्ट आहे. आमचं जॉर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी मराठा बटालियनसाठी काश्मीरमध्ये प्रयोग ठेवले होते आमचे. उरी, कुपवारा आणि श्रीनगरला होता प्रयोग. श्रीनगरला होता. तर आम्ही अशी कुणालाही संधी मिळणार नाही अशी संधी मिळाली होती. त्यांच्या त्या जी विमानं जी असतात जवानांची, त्या विमानातनं आम्ही गेलो, आम्ही तिकडे उतरलो. ब्रिगेडियर, कर्नल, कॅप्टन सारखे लोक आमच्यासाठी स्वागतासाठी उभे, कारण जॉर्ज फर्नांडिस यांचे हे पाहुणे आहेत. आणि मग उरीमध्ये आम्ही प्रयोग केला. मग
कुपवाड्याला प्रयोग केला. कुपवाड्याला आम्ही प्रयोग करत होतो इथे. समोर ब्रिगेडियर बसला होता आणि त्याच्यासमोर 7-8 फोन होते आणि तो दर 2 मिनिटाने सतत काहीतरी बोलायचा आणि फोन ठेवायचा. आणि साधारणतः एक 700-800 मीटरवर अशा पहाड्या सुरू होत्या. एक मोठं मैदान, त्यांचं कॅम्प आणि त्याचं, आणि तिकडे धड असे आवाज सुरू होते. तर आम्हाला कळेल ना काय, मग इंटरव्ह्यू झाला. तर ते म्हणाले किती वेळ आहे अजून? तर म्हटलं सर अजून दुसरा अंक आमचा 1 तास 10 मिनिटं वगैरे, जरा लवकर आपल्याला करता येईल का? तर का म्हणे? तर म्हणे समोर ऑपरेशन चाललं तर मला तिथे जायला पाहिजे. तर म्हटलं म्हणजे ते जे फायरिंग चाललं तर तिथे अतिरेकी आलेले आहे, तर आम्हाला तिथे ऑपरेशन, आमची म्हणजे हवा टाईट झाली. म्हटलं हे लोक काय, कुठे आपलं हृदय आणि कुठं आपला जीव घेऊन काम करत असतात, आणि चुकून माकून एखादी गोळी आली आपल्याला इथे तर ते म्हणजे घाबरू नका, एवढं काही हे नाही आहे. आणि ते नंतर आमचे अक्षरशः तो 1 तास 10 मिनिटाचा अंक आम्ही अक्षरशः 20-25 मिनिटातच संपवला. कारण दुसरा पर्याय नव्हता आमच्याकडे, की त्यांना जायचं होतं सगळ्या त्या समोर बसलेले ब्रिगेडियर ऑफिसर वगैरे. आणि खरं सांगतो, माणूस म्हणून आपण इतकी कधी हीन पातळीवर जाऊन वागत असतो, बोलत असतो. ते तिकडे काय लेवलवर ते लोक राहतायत, जगतायत आणि देशासाठी जे करतायत याची कल्पना पण नाही आहे आपल्याला. याची आपल्याला कल्पनाही नाही आहे. म्हणजे आम्हाला कॉन्वॉय आमचा होता, तो कॉन्वॉय असा होता की आमची मिलिटरीची बस, प्रत्येक खिडकीमध्ये एक जवान पिस्तूल घेऊन, त्यांची रायफल AK-47 घेऊन बसलेला, ड्रायव्हरच्या कडेला 4 जवान रायफल घेऊन बसलेले, मध्ये आम्ही सगळे लोक, आमच्या पुढे 7-8 गाड्या, मागे 7-8 गाड्या, इतका आमचा कॉन्वॉय होता एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला. म्हणजे इतकी संरक्षण व्यवस्था, कारण आम्ही पाहुणे होतो, आम्हाला काही झालं तर ते संरक्षण मंत्र्यांवर आलं असतं. तर या परिस्थितीमध्ये आम्ही प्रयोग केलेले आहेत त्या मराठा बटालियनसाठी. आणि आमचे कोल्हापूरचे सुद्धा, सांगली, सातारा ह्या भागातले खूप लोक होते तिकडे, आणि त्या लोकांनी अक्षरशः त्यांना घरी यायला मिळायचं नाही. काही नवीन लग्न झालेले लोक होते, काही लोकांनी चिठ्ठ्या दिल्यात आमच्याकडे, तुम्ही जवळ राहता तर प्लीज हे तुम्ही आमच्या घरी पोस्ट कराल का वगैरे. सो अत्यंत हृदयंगम असे प्रसंग होते. आणि खरंच आम्हाला लाज नाही, मला तरी इतकी लाज वाटली की आपण किती बेफिकिरीने आणि किती बेजबाबदारपणे आपण आयुष्य जगत राहतो आणि माणसांना त्रास देत राहतो. आणि ते लोक काय धरतीचं काम करतायत आणि काय लेवलवर त्यांच्या मानसिकतेमध्ये ते काम करतायत. घरदार कुटुंब मागे टाकून एखादी जेव्हा बातमी होते की एखादा जवान शहीद होतो, तर त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल या गोष्टीचं, याची फार प्रकर्षाने जाणीव झाली मला तिथे. ते जवान सीमेवर किती धगधगत आयुष्य जगत असतात, हा संवेदनशील कलाकारच यांच्यासारखा जाणू शकतो. सर, बालनाट्य चळवळीला ऊर्जा देणारं नाटक म्हणून अलबत्या गलबत्याचा उल्लेख हा करावाच लागतो. आपण जवळपास याचे 700 ते 800 प्रयोग केले आणि यामध्ये आपण साकारलेली चिंची चेटकींची भूमिका तर अजरामरच आहे. तर हे नाटक किंवा चेटकिणीची भूमिका आपल्याला कशी मिळाली, ती कशी वर्कआउट केली, आणि लहान मुलांचे अनुभव देखील आम्हाला ते ऐकायचे आहेत. तुम्हाला मी म्हणतो ना की निर्णय योग्य वेळी जो घ्यावा लागतो, त्यातले 2 प्रसंग सांगतो तुम्हाला मी, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. फुबैफू नावाचा कार्यक्रम आला, त्याच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल तर कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा एक कार्यक्रम चालू होता ETV मराठीला. तेव्हा ते ETV मराठी होतं आणि तो कार्यक्रम चालू होता, तिथे स्टँडअप कॉमेडीच होते. भूषण कडू, आशिष पवार हे लोक तुम्हाला माहिती असतील, ते स्टँडअप कॉमेडीमध्ये होते. तर तिथे मीही अधूनमधून जात असे. तर निलेश मयेकर मला एकदा मला म्हणाला की अरे आपण फुबैफू नावाचा कार्यक्रम करतोय ज्याच्यात कॉम्पिटिशन असेल, तू आणि विशाखा, आणि एकडाव भटाचं तेव्हा नाटक आलं होतं, एकडाव भटाचा हे नाटक आलेलं आहे, तर तू आणि विशाखा तुम्ही त्याच्यामध्ये काम करा, विशाखा सुभेदार. तर म्हटलं अरे नको निलेश, म्हटलं मी ऑलरेडी स्टँडअप कॉमेडीचा कार्यक्रम करतोय ETVवर, तर म्हटलं पुन्हा कुठे झीवर या आणि तसाच कार्यक्रम करा, वेगळं काय असेल तर मला सांग. तो म्हटलं तू ऐक माझं, तू हा कार्यक्रम कर, तुला फायदा होईल.
आणि मी त्याचा ऐकला आणि तो कार्यक्रम झाला. त्या पुने खरं तर मला सेलिब्रिटी नावाचं स्टेटस दिलं अखंड महाराष्ट्रभर. आणि तो कार्यक्रम झाला. त्यानंतर टाइमपास आला आणि मग असं काहीतरी चांगलं चांगलं अधूनमधून कामं. शेवटी काय माइलस्टोन अशी म्हणणारी कामं अशी किती असतात तुमच्या आयुष्यामध्ये, ती थोडीच असतात. पैशासाठी आपण अनेक तडजोडी करून अनेक कामं करत असतो. मग मयेकरचाच मला एकदा पुन्हा फोन आला. तेव्हा त्याचं हॅमलेट नावाचं नाटक झीने करायचं ठरवलं होतं. झी त्याचं प्रोडक्शन आणि सगळं करणार होते. सुमित राघवन आणि हे सगळे लोक, चंद्रकांत कुलकर्णी त्याचे दिग्दर्शक होते. तो मला म्हणाला की ऐक, अलबत्या गलबत्या करायचे. म्हटलं वा छान आहे, करा. नाही तू करायचंस. म्हटलं म्हणजे त्याची चेटकीन तू करायचंस. म्हटलं वेडा आहेस काय, बालनाट्याने कुठे चेटकीन बिटकीन करत बसतोस. तर तो म्हणला तू ऐक माझं, तुला एक क्लिप पाठवतो मी दिलीप प्रभावळकरांची. त्यात त्यांनी चेटकीन केलेली आहे अलबत्या गलबत्या, रत्नाकर मतकर यांचं नाटक आहे. तर तू ती क्लिप बघ. तर मी बघितली. म्हटलं अरे काय ते काय केस लावून आणि ते सगळं मेकअप, हेवी मेकअप आणि करून. तर तो म्हणाला ऐक, झी आहे तर पहिली गोष्ट, सध्या झी टॉपला आहे. आम्ही केलेलं काही खपत आहे मार्केटमध्ये या अर्थाने तो मला म्हणाला. आणि खरीच अशी परिस्थिती होती की झी फारच टॉपला होतं. त्यांच्या दिवाळी अंकाच्या सुद्धा 3-3 एडिशन निघालेले आहेत एका सीझनमध्ये. सो झीवर खूप विश्वास लोकांचा होता. आणि अलबत्या गलबत्या करा म्हटलं थांब मला एक दिवस जरा विचार करायला मिळते. विचार केला की अलबत्या गलबत्या झी करताय. हे बघा, दुसऱ्या कोणी निर्मात्याने विचारलं असतं तर मी नसतं केलं अलबत्या गलबत्या. पण झीचा मोठा ब्रँड होता. चिन्मय मांडेकर बसवणार, झालेलं नाटक आणि मुलांसाठी तसं रंगभूमीवर व्यावसायिक नाटक असं कधी आलेलं नव्हतं. तर म्हटलं ही सुवर्ण संधी, हे आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हटलं मी करतो. आम्ही ते अक्षरशः 15-20 दिवसामध्ये नाटक. मग मी काय केलं, प्रभावळकरांची जी चेटकीण आहे ती गंभीर आहे, ती मुलांना घाबरवते. म्हटलं घाबरवणारा एलिमेंट ठेवायचा, पण तिला कॉमेडी घ्यायला पाहिजे, लवेबल झाली पाहिजे. आणि मग मी तिचं अटायर ठरवलं. तो कॉस्ट्युम होता तो मीच ठरवला त्याचा, चेटकिणीचा. त्याला मेकअप काय पाहिजे मी ठरवलं. त्याला नाक लावायला पाहिजे मोठं ते मी ठरवलं. एक वीक ठरवला आणि तो मेकअपमध्ये आम्ही मिळून ते सगळं कॉम्बिनेशन केलं आणि ती फॅन्टॅस्टिक चेटकीण झाली. म्हणजे मला आठवत आहे झीने डिक्लेअर केलं अलबत्या गलबत्या. रत्नाकर मतकरी लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडेकर आणि चेटकिणीच्या भूमिकेत वैभव मांगले. 15 ते 20 दिवस बुकिंग ओपन झालं होतं आणि पहिले सगळे प्रयोग हाऊसफुल झाले होते. पनवेलला सहसा नाटक करायला आम्ही धजावत नाही लोक, तर पनवेलचेच पहिले शो पॅक झाले होते. म्हणजे आमचा जो सूत्रधार होता गोट्याचा, तो म्हणला ऐक वाशी आणि पनवेलला प्रयोग लावूया. ते जर समजा हाऊसफुल झाले तर आपण मागं बघायची गरज नाही. मी स्वतः त्या नाटकाचे 600 प्रयोग केलेत. मी नाही केले म्हणजे आता मी करत नाही ते. आम्ही साधारणतः 1.5-2 वर्षामध्ये 600 प्रयोग केले. आम्ही एक आकडा सांगतो तुम्हाला, 15 एप्रिल ते 13 जून या कालखंडामध्ये मी 90 प्रयोग केलेत. आम्ही शनिवार रविवारी 5-5 प्रयोग करत असू. आणि इतका हेक्टिक होतं मला त्या नाटकामध्ये, पळापळ होती. हार्नेसनं मी अचानक असा वर जायचो, त्यामुळे मला पाठीचा प्रॉब्लेम सुरू झाला. मला दर 2-1 महिन्यानंतर मला L5 मध्ये माझ्या गॅप आहे. त्या हार्नेसने असा जो झटका बसतो वर जाताना, तर त्याच्यामुळे मला तो प्रॉब्लेम अजून माझा वाढला. पण तरीसुद्धा आम्ही त्याचे प्रयोग केले. आणि मला आठवते अत्यंत हृद्य असा प्रसंग होता. कल्याणला प्रयोग होता, सकाळी 9:30चा प्रयोग होता आणि रविवारचाच दिवस होता का शनिवार मला आठवत नाही. आणि प्रयोग केला आम्ही. आणि एक मुलगी एक 6 वर्षाची आणि तिचे आजोबा असे पिठात बघा, वाटलं काय कोणाचे तरी ओळखीचे वगैरे येऊन बसले लोक. मग झाला प्रयोग, मग इंटरव्हल झाला आणि मग आमचा मॅनेजर त्या आजोबाने याला घेऊन आला. तर मी म्हटलं काय रे हे पुढे बसले, तुझे नातेवाईक आहेत का? ते म्हणले नाही तुम्हाला माहीत नाही आहे. तर म्हणे हे आजोबा आज या मुलीचा बड्डे आहे आणि तिथून त्यांचं गाव साधारणतः 100 किलोमीटर लांब आहे कल्याणपासून. तर ते काल रात्रीच निघाले सकाळचा प्रयोग अटेंड करायला. आणि इथे त्याने सांगितलं होतं त्यांच्या नातीला की तुला मी हे नाटक दाखवेन. आणि इथं आले तेव्हा सगळा प्रयोग हाऊसफुल होता आणि त्यांना तिकीटच मिळालं नाही.
तर ते पाया पडत होते आजोबा की आम्ही रात्री निघालोय, माझ्या नातीचा बड्डे आणि मी तिला प्रॉमिस केलं होतं की तुला नाटक दाखवेन. आणि ती मुलगी रडायला लागली. मग आजोबांना कळलं, आजोबा रडायला लागले. मला दाखवा ना, आता पुन्हा 100 किलोमीटर घेऊन जायचं तर कसं हे करायचं वगैरे. सो ना आमचा मॅनेजर म्हणाला, कारण ते एकूणच फार विचित्र प्रसंग झाला त्याच्यासाठी, पण तो म्हणाला मग आजोबा तुम्ही तिला घेऊन त्या पुढे म्युझिक ऑपरेट करणारे असतात तिथे बसाल का? तो म्हणाला आम्ही कुठेही बसायला तयार आहोत, फक्त माझ्या नातीला नाटक बघू द्या आज. आणि ती बसली तिथे आणि तिने नाटक बघितलं, एन्जॉय केलं. आणि नंतर आम्ही आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट पण दिलं तिला नंतर नाटक झाल्यानंतर बोलवून. तर असे कित्येक प्रसंग घडलेत की मुलांचं भावविश्व या निमित्ताने, म्हणजे कित्येक पालक असे येऊन भेटलेत की 5 तास आम्ही मुलांच्या हातात मोबाईल नाही बघितला, आम्हाला फार बरं वाटलं. कारण असं नाटक, आणि ते नाटक फार धमाल होतं, मुलांची एंटरटेनमेंटसाठी फारच धमाल होतं. याच्यातून एक मला असं वाटतं की मी काही सत्कार्य केलं नाही, मी ज्याचं काम केलं त्याचे मला पैसे पुरेपूर मिळाले, त्याचा मोबदला मला मिळाला. मी काही समाजसेवा केलेली नाही आणि मी काही प्रबोधनही केलेलं नाही आहे. पण मला एक वाटतं की या निमित्ताने बालप्रेक्षक वर्ग आला, त्याला नाटकाची सवय लागली. आणि अनेक पालकही असे होते की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा नाटक बघितलं, त्यालाही नाटकाची. अनेक लोक असं नंतर, आता मी आता मल्हारवाली कुलकर्णी करतो किंवा वाडाची मंदी, तर ते येऊनही सांगतात तुमच्या अलबत्या गलबत्यामुळे आम्हाला नाटक बघायची सवय लागली बरं का. तर हे त्यातून जाता जाता एक नाही का परमार्थ होतो, अशी गोष्ट झाली म्हणा. पण त्या नाटकाने फारच चांगल्या आठवणी आणि एक माइलस्टोन रोल माझ्या वाट्याला दिला. सर, तुमच्या या चेटकिनीमुळे आमची उत्सुकता पुन्हा ताणलेली आहे. चेटकिनीतले काही संवाद आम्हाला ऐकायचे. तर संवाद असं काही नाही, पण त्यातलं एक जे पालुपद होतं ते फार प्रसिद्ध झालं होतं. ती जी डान्सिकल मुवमेंट होती, किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार. तर ती जेव्हा जेव्हा तिचं काहीतरी तिला एक यश मिळायचं किंवा ती त्या मांजरांवर प्राण्यांवर कुरघोडे करायची, तेव्हा ती हे वाक्य म्हणायची. हे फार फेमस झालं होतं. जसं नया आहे झालं होतं तसं हे पण झालं होतं. तर त्याच्यात आवाज बदलला होता, त्यात गाणी घातली होती, त्यात डान्स होता, खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या. सर, याबरोबरच तुम्ही महेश येलकुंचवार लिखित वाडा चिरेबंदी हे मराठी रंगभूमीवर अत्यंत प्रसिद्ध असं नाटक, त्यामध्ये भास्कर देशपांडेंची भूमिका आपली खूप गाजली. विनोदी अभिनेता म्हणून ओळख असणारे वैभव मांगले गंभीर भूमिका देखील सहजपणे करतात. यामागचं रहस्य काय सर? मला वाटतं असं भूमिका विनोदी किंवा गंभीर किंवा असं काही असतं असं मला वाटत नाही. याचं कारण असं, अभिनेता हा अभिनेता असतो, त्याला एक फ्लेवर देतो तो. म्हणजे आपणही घरामध्ये बोलताना पण थोडं कॉमिक याने बोलतोच की अनेकदा, गंभीर होऊन पण बोलतो. तर मला वाटतं की ते तुमच्या अभिनेत्याकडे ह्या गोष्टी असतात. होतं काय, जेव्हा तुम्ही एकाच टाईपच्या भूमिका सतत करायला लागता तेव्हा तुम्ही स्टेरिओटाईप बनता, एक छापाचे बनता अभिनेता म्हणून. किंवा जे विशेषतः कॉमेडियन्स जे आहेत ते एका छापाचं काम करतात आणि म्हणून मग तो त्यांच्यावर शिक्का बसतो, विनोदी अभिनेता हे वगैरे वगैरे वगैरे. पण तरी पण सांगतो, गंभीर कामापेक्षा टायमिंग ही जी गोष्ट आहे ना, ती कुठल्याही कलेमध्ये असते. कुठल्याही अभिनेत्याला टायमिंग हे लागतं. म्हणजे विक्रम गोखले भले पॉज घेत असले तर विक्रम गोखल्यांचं टायमिंग होतं म्हणून ते नट आपल्याला आवडतात. बरोबर, तुम्ही हे ऑब्झर्व करा, ज्या नटाचं टायमिंग चांगलं असतं ना तो नट आपल्याला जास्त आवडतो. संवाद बोलण्याला एक टायमिंग असतं. संवाद बोलण्यामध्ये शब्दांवर वजन देऊन योग्य वेळेमध्ये ते डिलिव्हरी करणारे जे नट असतात ते आपल्याला जास्त आवडतात. एक आत्ता मी दानव्यांचंच, जयशंकर दानवेंच्या त्या क्लिप बघत होतो, जावई माझा भला, कुठलं जावई माझा भला, हा, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी एका अत्यंत खडूस ब्राह्मणाची भूमिका केलेली आहे. तर ते तुम्ही एकदा बघा, त्याच्यात त्यांचं टायमिंग किती अप्रतिम आहे बघा. सो मला वाटतं ज्या लोकांचं टायमिंग असतं ना चांगलं ते नट आपल्याला आवडतात. त्यामुळे कॉमेडीमध्ये पण टायमिंग आहे, गंभीर भूमिकांमध्ये सुद्धा टायमिंग आहे. सो कॉमेडीमध्ये थोडंसं तुम्हाला जास्त प्रिसाइजली आणि ते साधूनच करावं लागतं. सो त्याच्यामुळे कॉमेडी
करण्यासाठी बेमालूम टायमिंग असलेला कॉमेडियनच तुम्हाला आवडतो किंवा त्याचं टायमिंग आपल्याला भयंकर आवडतं. त्याची कॉमेडी आवडत नाही, तर टायमिंग आवडतं. त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत किंवा रिॲक्शन आहे ती टायमिंगला पडली ना तर ती आपल्याला हसू येतं, नाहीतर हसू येत नाही. सो टायमिंगची गंमत आहे सगळ्या अभिनयाच्या किंवा गाण्यामध्ये, कुठल्याही कलेमध्ये टायमिंगची गंमत आहे. तर वाडा चिरेबंदी, मी तर या सगळ्या भूमिका, मी चरित्र अभिनेता आहे. वाडा चिरेबंदी चंद्रकांत कुलकर्णींनी मला प्रॉमिस केलं होतं की तुला एक चांगली भूमिका मी देईन, आणि त्यांनी मला वाडा चिरेबंदी देऊ केलं. भास्करची भूमिका त्यातही पुन्हा तेच आहे. अनेक लोक मला असं म्हणाले की कुठे आता परत वाडा चिरेबंदी करतोस, ते झालंय करून, आणि तुझा जो रोल आहे तो प्रशांत सुभेदारांनी केला होता, तो गाजलेला होता, परत तुझ्या कामाची तुलना होणार आणि मग ते असं तसं तसं वगैरे. तर म्हटलं ठीक आहे ना. मला असं वाटतं की चंद्रकांत कुलकर्ण्यांबरोबर काम करायला मिळणं हे म्हणजे तुम्हाला द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासारखं आहे. तर ते त्यांच्याकडे मला काम करायला मिळालं हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि वाडा चिरेबंदीसारखं अभिजात नाटक, म्हणजे फार कमी अभिजात म्हणता येतील अशी नाटकं रंगभूमीवर आहेत, त्यातलं वाडा चिरेबंदी आहे. त्याच्यामध्ये मी, निवेदिता सराफ, प्रसाद ओक, अजून कोणी भारती पाटील होती. तर अशा लोकांबरोबर काम करायला मिळणं गंभीर नाटकामध्ये मोठी आहे. आणि पुन्हा चॅलेंजेस नट म्हणून स्वतःला देता आली पाहिजेत ना सतत आपल्याला. आपण करायचं. अनेक लोकांना भोया उंचावल्या आता इंडस्ट्रीतल्या लोकांनी. मांगलेला काय घेतलंय, मांगले कॉमेडी नाही, अरे वाट लावून टाकेल नाटकाची, इथपर्यंत लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्या नाटकामध्ये मी एक पाळलं होतं की माझं विनोदीचं असं टायमिंग नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ जॉनी लिव्हर किंवा तुमचा मकरंद अनासपुरे, भरत जाधव, या लोकांचं त्यांचं कॉमेडीचं टायमिंग आहे. हा, त्या याला काम तसं काम करतात. आणि आवाज ऐकला, हा मकरंद अनासपुरे आहे का, असं आपल्याला होतं. तर ते त्यांच्या कॉमेडीच्या टायमिंगमुळे होतं. आणि त्यांनी सातत्याने त्या प्रकारच्या भूमिका केल्यामुळे ते त्या पद्धतीची कॉमेडी करणारे नट म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. तर मी हा कटाक्षाने गोष्ट टाळली, ती म्हणजे कुठेही एकही मुवमेंट आपली लोकांना हसायला उद्युक्त करेल अशी नाही झाली पाहिजे. आणि भले त्याच्यात कुठे कुठे जाता जाता कॉमेडी डायलॉग म्हणून जातो तो भास्कर, पण मी जेस्चर कॉमेडी नाही ठेवलंय त्याचं. कारण तुम्ही जेस्चर कॉमेडी केलं की लोक हसणार आणि भूमिका फसणार. मी कटाक, भले मला त्या संवादाला लोक नाही हसले तरी चालतील, पण माझ्याकडून तो डिलिव्हर नाही झाला पाहिजे, विनोद म्हणून डिलिव्हर नाही झाला पाहिजे. सो मी हे कटाक्षाने पाळलं. त्यात वैदर्भीय भाषा होती, ती शिकण्यावर मी भर दिला. त्याच्यातला एक डायलॉग तुम्हाला मी म्हणून दाखवतो. तो भास्कर खूप चिडतो त्या याच्यावर. भाऊ येणार असतो, त्याचा वडील जातात आणि 5 दिवस झाले तरी भाऊ आलेला नसतो. आणि तो भाऊ 5व्या दिवशी भाऊ येतो आणि कारण देतो की मुलाची परीक्षा होती, रिझर्वेशन नाही मिळाली. तो येतो. तर तो बेडरूममध्ये येतो त्याच्या बायको बरोबर. तर तो त्या बायकोला म्हणतो की पोराज घेऊन यावं म्हणून काही वाटलं नाही, लाडक्या गेलास तुझ्या, त्रेष्टासारखे आले 5 दिवस होऊन गेल्यावर, जीव संतापून जाते माझा. अरे प्रत्यक्ष सासरा वारला तरी रिझर्वेशनची फिकीर पडते तुम्हाला, असं काय म्हणावी होतीच बुवा. तर हे वैदर्भीय टायमिंग त्याच्यामध्ये साधण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या नाटकाचे सुद्धा खूप प्रयोग झाले. आता अमेरिकेमध्ये आमचा 1 महिन्याचा दौरा आहे वाडा चिरेबंदीचा, आणि ते नाटक अभिजात ठरलं. महाराष्ट्र शासनाचा मला पुरस्कार मिळाला भूमिकेसाठी. मला थोडे मग्न तळ्याकाठी जेव्हा आम्ही केलं, त्याचाच पुढचा भाग मग्न वाडा चिरेबंदीचा, त्यातही माझी भूमिका आहे. आणि त्यासाठी सुद्धा मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मी आणि निवेदिता सराफ दोघांनाच पुरस्कार मिळाले. तर त्या नाटकाने सुद्धा तुमच्या माझ्या म्हणजे काय अभिनेता म्हणून तुमच्या काही पिसं खोवली. सर, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की जी गंभीर भूमिका किंवा विनोदी भूमिका, तसंच तुम्ही माझे पती सौभाग्यवतीमध्ये आपण स्त्री भूमिका देखील केली होती, ती गाजलेली आहे. तर ती जितकी कॉमेडी तितकी गंभीर, पण ती वल्गर झाली नाही, हे फार पाळलं तुम्ही. ती विनोदाची पातळी घसरू दिली नाहीत.
साधन सुचिता आपण कशी पाहिली ती सर? ते रोल घेण्यामध्येच माझा पहिला अट्टहास होता की हे कुठेही कॉमेडी करायचं नाही. कारण तुम्ही बघितलं असाल कुठेही, म्हणजे बाहेर मला माहित नाही, परदेशात आपल्या भारतामध्ये पुरुषांनी बाईचा वेश केला की पहिलं त्यांना त्यातला चावटपणा दिसतो आधी. आणि ती बाई जितकी वल्गर करता येईल आणि त्या वल्गॅरिटीतून जेवढे विनोद करता येतील तर ते त्यांना हवे असतात. आणि त्याच्यामुळे कुठल्याही आता ह्या कार्यक्रमांमध्ये बघा त्याच्यात एक चावटपणा असतो म्हणा किंवा एक मर्यादा सोडून काही गोष्टी लोक करतात. सो मी म्हटलं हे रोज दिसणार आहे, रोज दिसताना याच्यात कुठेही चावटपणा येणार नाही हे जर कबूल करत असाल तर म्हटलं मी हे काम घेतो. तर मी तसं ते काम घेतलं. तर तो प्रश्नच नव्हता टवाळी करण्याचा. पण त्यातही अनेक बायकांनी मला येऊन सांगितलंय की आम्हाला सुद्धा एक्सप्रेशन जमत नाही तशी एक्सप्रेशन तुम्ही त्या भूमिकेमधून तुम्ही दिलेली आहे. आणि सगळ्या बायकांनी हेच माझे आभार मानलेत की चावटपणा नाही केला, फार बरं वाटलं आम्हाला. जे स्त्रीत्वाचा सन्मान केला असं आपण आनंदानं म्हणू शकतो. सर, मर्डरवाले कुलकर्णी सध्या तुफान गाजणार आपलं नाटक, या नाटकातील माधव कुलकर्णीची आपली भूमिका व या नाटकाच्या टायटल विषयी काय सांगाल सर? टायटल विषयी तुम्हाला जास्त मोठं विचारायचं आहे. पण मर्डरवाले कुलकर्णी हे कुलकर्णी, एक माणूस मर्डर पाहतो आणि त्याच्या मागे सगळी मीडिया लागते. तो जो मारणारा असतो तोच त्याच्या घरामध्ये येऊन राहतो आणि त्याला सगळे सोसायटीमध्ये आजूबाजूला टीव्हीवर सगळे ते मर्डरवाले कुलकर्णी असतं त्याचं नाव होतं. बाकी त्याचा काहीही संबंध नाही कुलकर्णी असण्याचा नाही याचा. विनोदी नाटक आहे, संतोष पवारचं नाटक आहे आणि म्हणजे धमाल विनोदी नाटक आहे ते. सर, मराठी रंगभूमी टीव्ही सिरियलवर आपण हिंदीमध्ये देखील काम केलेलं आहे. मेरे साई तर गाजलेली, आता गाजते सिरियल, आम्ही सर्वजण पाहतो. साईंची तर श्रद्धा सगळ्यांची आहेच, पण त्यामध्ये तुम्ही जो कुलकर्णी सरकार साकारलंय ना सर, जे श्रद्धा सबुरी साईंच्याकडनं ऐकायचं आणि कुलकर्णी सरकार बघितलं की एकदम घाबरून जायचं. तर हे टायमिंग कसं काय साधलं तिथं? कारण एवढा कठोर आणि आपण म्हणू हेकेखोर कुलकर्णी सरकार जो आहे त्यासाठी काय विशेष कष्ट घेतले सर? विशेष कष्ट म्हणजे एकतर हिंदी होतं आणि पुलं म्हणतात तसं मराठी माणूस जेवढा भूताला घाबरत नाही तेवढा हिंदीला घाबरतो. तर ते हिंदी करण्याचा माझा कटाक्ष होता की ते कुठे फार मराठी पण त्याच्यात येता कामा नये. कारण मराठी अर्थात ते इतकं नैसर्गिक आहे की मराठी माणूस जसं गुजराती माणूस हिंदी बोलतो तेव्हा त्याचा गुजराती फ्लेवर येतो, पंजाबी माणूस हिंदी बोलतो तेव्हा पंजाबी फ्लेवर येतो. तर मराठी माणसाने हिंदी बोलला आणि मराठी फ्लेवर आला तर लगेच आपल्याला हिणवतात ते लोक, घाटी म्हणून हिणवतात. हां, तर मला असं वाटलं की नाही, हे आपल्याला हिणवून नाही घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं हिंदी बोलता आलं पाहिजे. मी त्याच्या अगोदर एक महिनाभर तरी प्रेमचंदांच्या, प्रेमशरण शुक्ला, विमल वर्मा यांची ना हिंदी पुस्तकं मोठ्याने वाचायला सुरुवात केली. त्यांच्या कथा आणि तो जोर आपला कुठे कमी तरी कुठून मधून ते कुठेतरी मराठी फ्लेवर येत असतो. पण तरीसुद्धा कटाक्षाने मी हे पाळलं की आपलं ते होता कामा नये. आणि पाठांतर उत्तम असल्यामुळे त्या रोलला अलीकडे सिरियलमध्ये काम करायचं असेल तर सगळ्यात मोठी अट असते की पटकन पाठ करा, कारण त्यांचा वेळ वाचतो. 2 पैसे नट कमी असलं तरी चालतो पण पाठांतर चांगलं लागतं त्यांना. तर ते तशा त्या नोटवर आम्ही केलं. पण नितीन वैद्य असतील त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तो रोल मला दिला आणि तो तुफान रोल गाजला त्या अर्थाने आणि ती भूमिका सुद्धा फार वेगळी ठरली. त्यातलं हरिओम हे जे वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये तुम्ही करता त्यातले 1-2 म्हणजे आनंदी असतानाचा ते कुलकर्णी सरकार आणि साईंनी त्याला हरवल्यानंतरचे त्याच्या मनाची होणारी जी चलबिचल आहे ते दोन्ही तुम्ही भयंकर चिडलेला आहे त्याच्या त्या नोकरांवर. समजा आता तो हरिओम असं म्हणतो, जेव्हा तो आनंदी आहे किंवा काहीतरी झालंय तेव्हा तो हरिओम. साईने त्याला हरवलंय तर हरिओम बघून घेतो. तर एका शब्दात तुम्हाला अनेक एक्सप्रेशन बरोबर तुम्हाला व्यक्त करता आली पाहिजे. मंडळी, आणखीन एक, आता हे विविधांगी विविध रूपी कलाकार आहेत, तर वैभवजी अत्यंत छान मिमिक्री करतात. तर ही मिमिक्रीची लाईन तुम्हाला कशी सापडली सर?
मिमिक्रीची लाईन नाही. तुम्हाला जेव्हा नटाकडे काय ना, सगळ्यात बेसिक एक गोष्ट असते, ऑब्झर्वेशन खूप चांगलं लागतं, त्याशिवाय तुम्हाला कॅरेक्टर सापडत नाहीत. म्हणजे एक उदाहरण सांगतो, मग्न तळ्याकाठी आणि वाडाचिरेबंदी. हा, मग्न वाडाचिरेबंदी आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग लगेच आहे मग्न तळ्याकाठीचा, वाडाचिरेबंदी नंतरचा. तर भास्कर फक्त 10 वर्षाने म्हातारा झालाय. आता मला तुम्ही सांगा, 50 वर्षाचा माणूस आहे आणि 60 वर्षाचा माणूस आहे, काय फरक दाखवणार त्याच्यामध्ये आपण? अलीकडे माणसं पटकन म्हातारी होत नाहीत ना त्या अर्थाने. म्हणजे पूर्वी 60 वर्षाचं आयुष्य हे खूप होतं. माणूस असा पटकन काबाड कष्ट करून, शेतीची कामं करून, नाही का, तो रापलेला असायचा. तो 60 वर्षाचा, तरी पण 50 वर्षाचा माणूस आणि 60 वर्षाचा माणूस असा कसा पटकन दाखवता येणार? तर म्हटलं काय करता येईल. तर मला चंदू सर म्हणाले की मोठा स्वतःला शाणा समजतोस ना नट म्हणून, तर हे करून दाखव, बघूया काय करतोस ते. तर मी म्हटलं ठीक आहे. केस पांढरे काळे होते वाडाचिरेबंदीमध्ये, फक्त बारीक त्याच्यामध्ये शेड टाकली चंदेरी केसांची किंवा व्हाईट केसांची, गळ्यात मफलर घेतला आणि बोलताना थोडासा संथपणा आणला. आता तो थोडासा सावकाश बोलतो आणि 2 पायऱ्या होत्या उतरायला. चढताना तो पटकन चढतो, उतरताना फक्त एक हात ढोपरावर ठेवून उतरतो. एवढाच फरक केला, पण त्याने सुद्धा 2 भूमिका अत्यंत वेगळ्या स्पष्ट झाल्या. तर नटाला हे बारीक 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 ना, आता हे कुठून तुम्ही बघता? हे काही तुम्हाला अचानक काही असं स्वयंभू सुचलेलं नाहीये. तुम्हाला आजूबाजूला लोक बघतात, त्यातूनच तुम्हाला हे निरीक्षण केलेलं असतं. तर ते त्याच्यामध्ये काय प्रश्न होता तुमचा, विसरलो. मिमिक्री. हा, तर मिमिक्री तेच सांगतो, मिमिक्री हे ऑब्झर्वेशन मधूनच तुम्ही आपल्या घरात नाही का, कोणतरी मगाशी सांगितलं तसं कोणतरी नक्कल करतात. एखादा कोणतरी काका मामा आत्या अशी असते की ते कुणाकुणाचं कसं बोलतो, कसं हे करतो, असं करून दाखवतात. ती मिमिक्रीच असते. तर ते ऑब्झर्वेशन मधूनच त्या गोष्टी केलेल्या होत्या. आता लताबाईंची मी मिमिक्री करतो, तेच आम्हाला अपेक्षित आहे. लताबाई हे माझ्यासाठी खूप मोठं आदर नाही, तो ना ते फार पलीकडचं स्थान आहे त्यांचं जे ती जी कला आहे, ती कला आयुष्यात त्याचं फार वेगळं स्थान आहे. किशोरी आमोणकर आणि लताबाई. तर लताबाई नंतरच्या, आता आवाज माझा तेवढा लागत नाही ऍक्च्युली, पूर्वी 15-1 वर्षापूर्वी जो लागत असेल, तरी त्यांची बोलण्याची जी पद्धत होती ती ऐकायला आवडेल. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि फार बरं वाटतं. बाहेर जी गाणी करतो आम्ही दोघीच गाऊ शकतो, दुसरं कोणी गाऊ शकत नाही. थँक्यू. ही जी लकम आहे लताबाईंची, ती तुम्ही ऑब्झर्वेशन मधूनच तुम्ही ती अचीव करू शकता. हो सर. नवरा माझा नवसाचा हा पहिला सिनेमा, तसेच नवरा माझा नवसाचा 2 मध्ये देखील आपण आहात. सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांच्याबरोबर कामाचा अनुभव कसा होता? कारण सचिनजी देखील कलायत्रीनं सन्मानित झालेली आहे. त्यातला खलनायक जो आहे तो एकदम अफलातून आता तुम्ही आणलेला आहे. काय सांगाल या संदर्भामध्ये? तो अनुभव. नवरा माझा नवसाचा पहिल्या भागामध्ये अगदी छोटा रोल होता. हो, हेल्मेट घातलेलं तुम्ही. हो, तोही पिळगावकरांकडे असं, तेव्हा अगदीच नवीन उमेदवार होतो मी आणि पिळगावकरांकडे बसमध्ये बसायला काही लोक हवे होते. तर पिळगावकर याच्या त्याच्या ओळखीनेच लोक निवडत होते. तर तिथे मला विनोद लवेकर, आमचा जो मी उल्लेख केला, तो तिथे असिस्टंट होता त्यांचा. आणि मग त्याने मला सुचवलं की तू ये आणि काम कर. मग त्यांनी मी ते काम केलं. मग ओव्हर द पिरियड नाव मिळालं, नट म्हणून एक प्रतिष्ठा मिळाली, नावलौकिक मिळाला. तर पिळगावकरांनी मला पुन्हा सांगितलं, नवरा माझा नवसाचा आपण करतोय बरं का. म्हटलं सर चांगली भूमिका द्या. अरे नक्की देणार. आणि मग ती भूमिका मिळाली. पिळगावकर लक्षात घ्या, वयाच्या 4थ्या वर्षापासून ते काम करतायत इंडस्ट्रीमध्ये. ते त्या अर्थाने अमिताभ बच्चन यांना सुद्धा सिनियर आहेत निश्चित. आणि इतकं काम केलेला, इतक्या लोकांबरोबर काम केलेला एक मोठा नट, दिग्दर्शक. आणि तो अजूनही किती डाऊन टू अर्थ आहे याच्या खूप तुम्हाला उदाहरणं पण सांगता येतील. ते कधीही नट जेवायला बसल्याशिवाय जेवायला बसत नाही त्यांच्या युनिटमध्ये. सो मला वाटतं की नटांची काळजी घेणारा आणि इम्प्रोव्हायझेशनसाठी ओपन असणारा, की कर तू कर, तुला जे काय वाटतं ते कर, ते जे करायचं नाही ते मी तुला सांगेन, हे करायचं नाहीये.
तर असं असेल, किंवा अशोक मामा असतील, आज वयवर्ष जवळपास 75-76 वर्षांचे आहेत, पण एनर्जी बघा ना अजून काय आहे त्या माणसाकडे, आणि त्यांच्यावर काम करण्यासुद्धा फार विलक्षण अनुभव होता. मामांचं टायमिंग एक वेगळं आहे, जे टायमिंगची गोष्ट तुम्हाला मगाशी सांगत होतो ती. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, तर मजा आली त्यांच्यावर काम करताना. अशोक सराफ, निवेदिताताईंमुळे तर आमचे घरचे संबंध तयार झाले मामांबरोबर. सो एक इंडस्ट्रीने एक छान काही काही गोष्टी दिल्या, त्यातली ही एक गोष्ट आहे. सर, मगाशी तुम्ही अमिताभजींचा उल्लेख केला, तर मित्र हो, सरांचा टाइमपास 1 आणि 2 याला जी दाद दिलेली आहे ती खुद्द अमिताभ बच्चन यांनी दिलेली आहे. आणि त्यातला जो शाकाल आहे तो अजरामर झालेला आहे. जसं याच्यामध्ये मोग्यांबो हिंदीमध्ये फेमस झाला, तसं मराठीमध्ये शाकाल हा तुम्ही फेमस केलेला आहे. तर ही भूमिका किंवा नया नाही पुराणा है वह, हे जरा पुन्हा आम्हाला ऐकायचं. टाइमपास एक हिस्ट्री, काय काय गोष्टी हिस्ट्री त्याच्यातला तो एक सिनेमा आहे टाइमपास. आणि रवी जाधव कोकणातलाच आहे, तो माझ्या गावाच्या जवळच त्याचं गाव आहे, पण रवी मूळचा सगळा मुंबई जन्म आणि हे सगळं त्याचं. तर रवी एक दिवशी मला असं एका पार्टीमध्ये भेटला होता आणि म्हणाला, वैभव आपण काम करायचं एकत्र. म्हटलं हो सांग ना मला. तर कधीपासून, कारण तिचा बालक नुकताच येऊन गेला होता, नटरंग येऊन गेला होता, लोकमान्य बालगंधर्व येऊन गेला होता. सो ते त्याला करत असताना टाइमपासचं त्याला तो म्हणा मस्त खाष्ट रोल आहे तुझ्यासारखं, तुला शोभेल असंच आहे. तर म्हटलं बरं सांग ना. मग त्याने मला टाइमपासचं सांगितलं. नया आहे वहचा किस्साच असा आहे की त्याने डायलॉग लिहिला होता की असा येतो आणि तो पेपर टाकणारा माणूस आहे, तू बोलतोस. तर तो म्हणला, तो इम्प्रोवाइज केलेला सीन आहे ऍक्च्युली तिथे सेटवर. तर मी म्हणतो, दरवाजाचा टुकटुक असा आवाज येऊ नये म्हणून पत्रक काढून तुम्हा पेपरवाल्यांमध्ये वाटत फिरू का? नहीं साहब, नया क्या नया है वो? भाई क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है? इसके भाषा के बारे में बोल रहा है, उच्चार के बारे में बोल रहा है मैं. नाही, पेपर गलपाटला. काय रे तुझी भाषा? तर हे तिथे इम्प्रोवाइज झालेली ही गोष्ट आहे. पुन्हा तेच आहे की मराठी माणूस जेव्हा हिंदी बोलतो ना, तेव्हा ते मराठीकरणच करून बोलतो. म्हणजे कैसा नारळ दिया रे असं आपण बोलतो ना, आपण ते मराठीच ऐकू येतं आपल्याला. तर त्याची ती गंमत होती. आणि नया है वह इतकं प्रसिद्ध झालं की एकदा लोकसभेमध्ये, आपल्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे एकदा याचा संदर्भ घेऊन म्हणाले, भाषण केलं होतं. नया है वह, अग्रलेखांची हेडलाईन नया है वह होती. असं खूप त्याने मिमिक, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मीम्स तयार झाले नया है वहचे. सो ते खूप हिट झालं होतं. आणि सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना रिक्षावाल्यांच्याकडनं देखील तुम्हाला काही त्याचे अनुभव ऐकायला मिळाले नया है वहचे? जाईल तिकडे नया हवाच म्हणतात, शाखा म्हणतात, नाही तर नया हवा म्हणतात, एवढंच म्हणतात ते. सर, याचबरोबर आपण कोकणस्थ, काकस्पर्श यासारखे देखील दर्जेदार सिनेमे केले, अभिनय केला त्याच्यामध्ये. सचिन खेडेकरांच्या तोडीस तोड आपला अभिनय झालेला आहे. सचिन खेडेकर हे देखील इथं सन्मानित झालेले आहेत आमच्याकडं. तर काकस्पर्शमधील रूढी परंपरांच्या विषयी कर्मठ असणारा उपाध्य आपण साकारला. सर, आम्ही थिएटरमध्ये त्याला इतके लोक शिव्या द्यायचे त्या उपाध्याला, तर हे कसं वर्कआउट केलं तुम्ही? बघता क्षणी चिड यायची त्याची. आता हे काय, आता कसं सांगू तुम्हाला, कारण ते त्या वेळेला सुचणारी गोष्ट असते ती. बरोबर. याचबरोबर आपण शेर शिवाजी असेल, पावनखिंड असेल, यासारख्या ऐतिहासिक देखील सिनेमांच्या मध्ये काम केलं. ह्यामधल्या भूमिका तुमच्या तशा छोट्या होत्या, पण अजून त्या प्रभावी आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दूत वकील म्हणून आपण जाता, तिथं अफझल खान, सिद्धी जोहर यांच्याशी केलेला संवाद, ते नाट्य आज देखील आमच्या डोळ्यासमोर आहे तसं आहे. सर, काय याच्यासाठी म्हणजे वेगळं आणखीन काय तुम्हाला? नाही, काय नाही, वेगळं काही नाही. लिहून दिलेलं असतं. एका पॉइंटला काय होतं, तुम्हाला दिग्दर्शकाला काय हवं ते तुम्हाला डिलिव्हर करता आलं पाहिजे. चिन्मय मांडेकर माझ्या बाबतीत नेहमी म्हणतो की दिग्दर्शकाला हवा असणारा म्हणजे जो नट, म्हणजे मी म्हणेन ते त्याला करता आलं पाहिजे. अशा जातकुळीचे जे नट असतात ना, त्या जातकुळीतला मी आहे असं चिन्मयचं म्हणणं आहे. चिन्मयची आत्ता मी चिन्मय मांडेकरने आता नेटफ्लिक्सला इन्स्पेक्टर झेंडे नावाचा सिनेमा केला, त्यात मी आहे. त्याच्यामध्ये मनोज वाजपेयी आणि जिम, काय त्याचं नाव, जिम
काबरा ना, साराप, सारप हा, जिम सारप, त्याच्यात चाल शोभराज आहे आणि इन्स्पेक्टर झेंडे मनोज वाजपेयी, आणि त्याच्यामध्ये मी इन्स्पेक्टर फोन्सेका केलाय त्याच्यामध्ये. सो सांगायचा मुद्दा हा होता की दिग्दर्शकाला हवंय ते काम करता आलं पाहिजे, आणि तोच नट करू शकतो ज्याला मोल्ड होता येतं किंवा ज्याला पाटी पुसता येते. ज्या नटांना पाटी पुसता येत नाही ना तेच छापील काम करतात सगळीकडे. दिग्दर्शक काही म्हणू, मला येते तेच मी करणार. आणि हळूहळू काय होतं, काम करता करता नट ना सराईत होत जातो. म्हणजे त्याला स्वतःला एक्सपेरिमेंट नसतात करायचे. हे आवडतंय ना, हे केलं की आवडतं ना लोकांना, एवढं केलं की मजा येते ना, एवढं केलं की कॉमेडी येते ना, मग ते कॅरेक्टर नाही करत. म्हणजे मला असं वाटतं की ना भूमिकेचा विरोध करता आला पाहिजे, भूमिकेचा गंभीरपणा जपता आला पाहिजे. वैभव मागणे वैयक्तिक आयुष्यात किती गंभीर आहे, किती विनोदी आहे, हा तिथे डोकावता कामा नये. त्या भूमिकेची काय मागणी आहे, भूमिकेला काय अपेक्षित आहे, ते काम दिग्दर्शकाच्या मदतीने नटाला करता आलं पाहिजे. मला वाटतं तोच नट जास्त वेगवेगळ्या भूमिका करू शकतो, हा माझा अनुभव आहे. मित्रांनो, एका गोष्टीचा इथं उल्लेख केला तर वैभवजींच्या विषयी असणारा आदर खूप पुन्हा एकदा द्विगुणित होईल. लॉकडाऊनच्या काळामध्ये बॅकस्टेज जे कलाकार होते त्यांचे खूप हाल होत होते. अशावेळी वैभवजींनी काही चित्र काढली होती आणि ती चित्रांची विक्री केली आणि त्यातनं आलेले पैसे हे रंगभूमीच्या मागे काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना त्यांनी वाटून दिले होते. एक संवेदनशील कलाकार कसा असू शकतो, आपल्या लोकांची काळजी कशी घेऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण त्याकडे आपण पाहतो. सर, ही चित्रकला आपल्यामध्ये पहिलीच होती की आपण नंतर ती इम्प्रूव्ह केली? ती असावी बहुधा, कारण ती प्रत्येक माणसाकडे असते. आपण शाळेत असताना आपल्याला चित्रकला हा विषय होता, आपल्या हातात रंग आले होते, आपल्या हातात कागद होता, आपण कधी गांभीर्याने पाहिलं नाही, फक्त परीक्षेसाठी आपण चित्र काढत राहिलो. किती लोक आहेत आपल्याकडे की जे त्याच्यानंतरही ब्रश, रंग आणि कागद घेऊन बसतात? कोणीच बसत नाही. एक्सपेरिमेंट करा, एक आहे तिथे, एक्सपेरिमेंट करा. जेव्हा तुम्हाला वेळ असतो ना तेव्हा कधीतरी ना बघून काढायचं, काही प्रॉब्लेम नाही. एक छान कागद घ्या विकत जाऊन, ब्रश घ्या, 2-4 रंग घ्या आणि तुम्ही प्रयत्न करा. पुन्हा ते शाळेचे दिवस आठवा की आपण काय चित्र काढत. बरं, लॉकडाऊनच्या काळामध्ये इतकी, त्याच्या अगोदर मी काढायला लागलो होतो चित्र. मला असं वाटतं की कला एकच नसते तुमच्याकडे, सगळ्या कला एकमेकींच्या हातात हात घालून त्या वळचणीला उभ्या असतात. बरोबर. आणि एखादी जी तुम्हाला प्रॉमिनंटली आवडणारी कला असते ना त्याच्यावर तुम्ही मास्टरी मिळवता, त्याच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करता. म्हणजे मला अभिनेता म्हणून असं वाटतं की अभिनेत्याला सगळ्याच कलांचा स्पर्श असावा लागतो किंवा किमान ज्ञान असावं लागतं, रसग्रहण करण्यासाठीची एक वृत्ती असावी लागते. म्हणजे नटाला गाण्याचं अंग असावं लागतं, नटाला नृत्याचं अंग असावं लागतं, नटाला चित्रकलेचं भान असावं लागतं. मला सांगा, आम्ही जेव्हा म्हणतो किंवा तुम्ही जेव्हा म्हणता चांगलं काम बघून, काय भूमिकेला रंग आणला करावा, काय भूमिकेमध्ये रंग भरलेस तू, तर हे काय असतं? रंग भरणं काय असतं? रांगोळी काढता, रांगोळीमध्ये रंग भरता म्हणजे काय करता तुम्ही? तर ते नटाला त्या सगळ्या गोष्टींचा एक स्पर्श असावा लागतो, ते भान असावं लागतं, ती जाण असावी लागते, ती रसग्रहण करण्याची वृत्ती असावी लागते आणि मग सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचा उपयोग होत राहतो. मी डायलॉग म्हणतो म्हणजे काय, मी त्या विशिष्ट टायमिंग साधतो म्हणजे काय, त्या डायलॉग्समध्ये संवेदना आणतो म्हणजे काय, भाव आणतो म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला अभिजात क्लासिकल म्युझिक ऐकूनच तुम्हाला येतं. एखादी फ्रेज कुमारजी गातात, किशोरीताई गातात, भीमसेन गातात, म्हणजे करतात म्हणजे काय करतात? ते काही नुसतं काही सूर गातात का? ते नुसते सूर नाही, नुसते सरगम नाही गात, नुसतं फ्रेज नाही गात, तर त्याच्यामध्ये ते भाव दर्शन देतात. गाण्यात रंग भरतो, चित्रात रंग भरलेले असतात, तुमच्या अभिनयात रंग भरलेले असतात. तर हे रंग भरणं हे चित्रकला किती आदिम गोष्ट आहे, लक्षात घ्या. सो मला असं एक वन फाईन डे असं वाटलं, मुलीला चित्र काढायचं होतं, चित्र काढून द्यायचं होतं आणि मी ते काढून दिलं. तर म्हटलं आहे ना, बरं जमलं आहे मला.
ही किती वर्षानंतरची गोष्ट आहे. शाळा सोडल्यानंतर हे कधीच घडलं नव्हतं. हे लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे ही 2018 सालची वगैरे गोष्ट असेल, 18-19ची गोष्ट असेल. रंग काढायला घेतलं आणि छान जमलं चित्र. म्हटलं परत ट्राय करून बघूया, परत एक वेगळं चित्र काढून बघितलं. म्हटलं अरे हे कसं झालंय, अरे मस्त झालंय बाबा, छान आहे. आणि मग मला वाटलं की अरे यार आपल्याकडे वेळ आहे तर आपण हे मध्ये मध्ये केलं पाहिजे. मग त्यातून मी ते रंगकाम करायला शिकलो. मग लॉकडाऊन आला, रंग कागद जे होते ते सगळं गावी घेऊन गेलो आणि रंग होते पण कागद संपला. मग घरातल्या फळ्या काढल्या, त्या धुतल्या, त्या रंगवायला सुरुवात केली. घरातले पाट रंगवायला सुरुवात केली, कपाट रंगवायला सुरुवात केली. नदीवर आंघोळीला घेऊन जायचो मुलांना तर तिथे दगड शोधत बसायचो वेगवेगळ्या आकाराचे. ते नदीवरचे दगड आणले, ते रंगवायला सुरुवात केले. तर असं रंगत मग ते मी पोस्ट पण करायचो, टाकायचं, लोकांना आवडायचं. एकदा आमची ती मेरे साईमध्ये काम करणारे किशोरी गोडबोले मला म्हणाले काय सुंदर चित्र असतात तुझी, तर तू मला कधी विकणार असेल तर सांग, मला एक चित्र घ्यायचंय. आणि मग मला एकदम स्ट्राईक झालं की थांब. मग मी एक पोस्ट टाकली, लोकांना आवाहन केलं की असं मी चित्र आहे माझे वॉलवर बघा, जे आवडतील ते सांगा आणि तुम्ही चित्र विकत घ्या, ते पैसे आपण डोनेट करणार आहोत. अत्यंत मोठ्या मनाने माझी काही चित्र काही राजा रवी वर्मा आणि पिकासो आणि यांच्या लायकीची अजिबात नाही, ती जी सामान्यच याची आहे. पण तरी सुद्धा लोकांनी एक कौतुक म्हणून ती चित्र घेतली माझ्याकडून आणि ती मी अक्षरशः म्हणेल त्या प्राईजला त्यांनी घेतली. म्हणजे ह्या त्यांचा उदारपणा आहे, मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी घेतली आणि त्यातनं जवळपास मी 3.5 ते 4 लाख रुपये मी त्या लोकांना देऊ शकलो. काही आपल्या थोडी मदत, ती काही तेवढी मदत पुरणारी नव्हती. खूप लोकांनी मदत केली. करोनाच्या काळामध्ये अनेक दानशूर लोकांनी हात अगदी सढळ सोडून मदत केलेली आहे. पण माझा एक तेवढा खालीचा वाटा म्हणून ते केलं. पण चित्रकला हे सांगतो फार मेडिटेशनची गोष्ट आहे. आणि तुम्ही एकदा चित्र काढायला बसलात की तुम्हाला भान राहत नाही आणि पुन्हा ते जेव्हा ते परफेक्शनकडे तुम्हाला हवे असलेल्या याच्याकडे प्रवास करायला लागतं ना, जेव्हा चित्र, तो जो आनंद आहे ना आतला, किंवा एखादा रंग मला हवा तसा त्याचा पडला ना तिथे आणि तो तयार झाला, तर जो मनाला जो विलक्षण आनंद होतो ना, तो फार अवर्णनीय असतो चित्राचा. वैभवजींनी सांगितलं की एखादा कलाकार परिपूर्ण कलाकार कसा होतो, भाषेकडे देखील ते अत्यंत बारकाईनं पाहतात. वैभवजी, संगमेश्वरी बोली ही खास म्हणजे तुमच्या हृदयातली बोली आहे. आम्ही अनेक ठिकाणी ऐकलेली आहे. या संगमेश्वरी बोलीचा एखादा नमुना आमच्या प्रेक्षकांसाठी. संगमेश्वर पट्ट्यामध्ये म्हणजे आमचा जो खेडपासून खाली राजापूरपर्यंत सगळा पट्टा आहे. त्याच्यात एक भाषा आता सगळीकडे बदलत जाते थोड्या थोड्या टप्प्याने, तुम्हाला एक माहीत आहेच ही गोष्ट. तर आमच्या भागामध्ये संगमेश्वर जिल्ह्यामध्ये जी बोलली जाते ती टिपिकल कुणबी लोकांची भाषा आहे. दुर्दैवाने मला फार वाईट वाटतं की ती भाषा ना हळूहळू कमी होत चालली. कारण ते लोक कमी होत आहेत का, ते लोक कमी नाही होत आहेत, पण त्यांना ना त्या भाषेचा ना एक न्यून तयार करून दिला आहे प्रमाण भाषा बोलणाऱ्या लोकांनी. आणि त्याचा मला अत्यंत खेद वाटतो. आणि अशा अनेक बोलीभाषा आपण संपवायच्या मार्गावर आहोत. तर प्लीज तुमच्या आजूबाजूला लोक असतील अशी भाषा बोलणारे, बोलीभाषा बोलणारे, तर त्यांना नाउमेद करू नका, त्यांची चेष्टा करू नका. शक्य झालं तर त्यांना बोलण्यासाठी, ती भाषा बोलण्यासाठी प्रवृत्त करा, त्यांचं कौतुक करा. ही आमची भाषा अक्षरशः माझ्या गावात बोलली जाणारी आहे. तर आता आजही गावी गेलो की वंदरे वैभव काय कधी आलायस, काय आलायस, काय बरं झालंय ना सगळं, आणि काय नाटकात काम करतोय, होय होय कोणचं म्हणलं होतं मला नाटकात काम करतोय, होय काय, कुठली नाटक आहे, होय काय, चांगले पैसे मिळतात ना, मिळतात, हा मग नोकरी बिकरी कर, नाटकात तर ठीक आहे, हाऊस म्हणून करतोस ना, नाही अहो ते नाटकाचंच करिअर, पैसे मिळतात काय, काय माहिती नाही बा काय मिळतात का नाही ते. अच्छा अच्छा, होय काय, जायचं आहे कधी, परवाजाला जायचं आहे, होय काय, चांगलं चांगलं आहे, बरं चाललंय ना सगळं, आईस कशी आहे, भेटलेली नाही आहे बरं दिवसात, मागं शीट पडली होती ना, होय काय, बरी आहे ना आता, भकाची बिलची घेतोस ना, होय होय बरं सगळं बरं आहे, आणि पोर्टर कशी आहे, होय हा जा जातो, हा जा जा, हा बाबा सांभाळून राहा रे, हा जा जा जा. तर मला सांगा या भाषेमध्ये गाणं नाही आहे का? म्हणजे मामा म्हणतो मला जेव्हा, ए बाबा फोन घेत जा की रे, फोन करतो तर घेतच नाहीस बघ, कामात असतोस रे, ते कळत नाही कधी फोन करायचं ते,
होय सांगतो आई 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 टेक फोन बोलू दे रे ती अशी बरे रे होय बर बर दे दे बघ रे तिला हां बर. तर मला वाटतं की आता ह्याच्यात गाणं नाही आहे का? तर बोली भाषेमध्ये गाणं आहे ना, त्याच्यात नोटेशन्स आहे, त्याच्यात त्या त्या भाषेचा रिदम आहे, त्याची क्रियापदांचे टोन बदलतात, शब्द बदलतात. तर हे बोललं आता काय आहे, कोल्हापूर म्हणा किंवा मालवण पट्टा म्हणा याच्यामध्ये सर्व लोक त्या भाषेमध्ये बोलतात कारण ती त्या पट्ट्याची भाषा आहे. प्रॉब्लेम आमच्या भाषेमध्ये काय झाला आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याची वेगळी भाषा नाही. भंडारी समाज वेगळी भाषा थोडी बहुत बोलतो, वाणी समाज थोडी बहुत वेगळी, पण ती प्रमाण भाषेच्या जवळ झालेली आहे. कुणबी समाजच असा आहे की जो वेगळी आयडेंटिकली वेगळी भाषा बोलतो. आणि तो समाज आता बघा इथे हॉटेलमध्ये पण काम करणारे बहुतांश लोक आहेत ना, ते सगळे संगमेश्वर आणि आमच्या पट्ट्यातले किंवा ते मालवणातले, ते बोलताना प्रमाण भाषेत बोलतात, पण त्यांचा माणूस भेटला की ते त्या भाषेत सुद्धा बोलतात. म्हणजे ती बोली भाषा त्यांची मातृभाषा आहे, त्यांच्या आईची भाषा आहे, तर ते त्या भाषेतच बोलणार ना. पण आपली चेष्टा होईल या भीतीने ते लोक भाषा बोलत नाही. मग ती त्यांच्या मुलांकडे कशी प्रवाही होणार, ती संपून जाणार ना मग या लोकांकडे. म्हणजे किती चांगला मुद्दा सरांनी इथं मांडला. बोली भाषेची चेष्टा होऊ नये, तिचा सन्मान झाला पाहिजे, आणि बोली टिकली तर संपूर्ण आपलं ऐश्वर्य टिकणार आहे. वैभवजी, आई म्हणजे आई वडील आणि मुलं यांच्या नातेसंबंधाविषयी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अनेक ठिकाणी बोललेला आहात. या सभागृहामध्ये देखील काही लहान मुलं आहेत, पालक आहेत, काय मार्गदर्शन कराल, काय म्हणजे तुमचं म्हणून असं स्वतःच एक निष्कर्ष आता सांगू का? खरं तर आता मार्गदर्शन करण्याची वेळ नाही, त्याच्यामुळे आपण पुढच्या मुद्द्याकडे गेलो. आपण या समाजातील शांतीकडे जात असताना आम्हाला तुमच्या गाण्यानं या समाजयात्रेची सांगता व्हावी अशी सर्वांचं मत आहे. तुमचं आवडतं एखादं, मला आता तिथेच देखील असू खूप आवडती गाणी. त्याचा गुणी बाळ जागसी कारे वाया, गुणी बाळसा जागसी कारे वाया. निज रे निज शिवराया, गुणी बाळसा जागसी कारे वाया. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही. हा चालतसे चाळा एकच असला, तिळवू संत नाही जीवाला. निजवायाचा हरला सर्व उपाय, जागाच तरी शिवराय. चालेल जागता चटका, हासाच घटका घटका. पुरवाळा किंवा हटका का, कष्टविशी तुझी सावळी काया का. कष्टविशी तुझी सावळी काया. निज रे निज शिवराया, गुणी बाळसा जागसी कारे वाया. वैभवजी,
तुम्ही आज इथं आलात आणि कृतज्ञता अंतःकरणातून हा आमचा पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल दानवे परिवार आणि कोल्हापूरकरांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. रसिक हो, आपण देखील इथं आलात, आपला दैनंदिन दिनकर्मातून व्यस्त याच्यामधून वेळापत्रकातून आपण आपला वेळ काढलात, त्याबद्दल देखील दानवे परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच वेळेला आपण भेटूया. धन्यवाद. मी पण आभार मानतो तुम्हा सगळ्यांचे. इतका वेळ बसलात, मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. दानवे परिवाराचे आभार, का त्यांनी मला ही अत्यंत छान अशी संधी उपलब्ध करून दिली, तुमच्याशी मनमोकळा संवाद साधता आला, तर त्याबद्दल दानवे परिवाराचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.